हॅलो एस एम क्रिएशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला आज आपण इडलीसाठी किंवा उत्तप्प्यासाठी किंवा आपण डोस्यासाठी किंवा ॲप्पेसाठी आपण शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते बघूया। इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेला आहे, ते भाजून घ्यायचे। कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण इतकं साहित्य आपण घेतलेलं आहे। तर आता हे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि दळून घ्यायचं आहे। इथे बघू शकता। आता हे पूर्ण साहित्य याच्यात टाकून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आणि थोडं थोडं करून हे आपण असं छान असं बारीक दळून घेणार आहोत। तर आपण थोडं फिरवून त्याच्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ती बारीक होईल अशा पद्धतीने। इथे बघू शकता आपण असं शेंगदाण्याची चटणी अशी दळून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि आता आपण त्याला फोडणी करून घेणार आहोत। इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यात 2 चमचे तेल टाकलेले आहे। 2 किंवा 3 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। त्याच्यात जिरे, मोहरी टाकून घ्यायची, हिंग टाकून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता। तर इथे बघू शकता आपण याच्यामध्ये हे दळलेल्या वाटणमध्ये आपण आता आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मी 1 चमचा मीठ टाकते, इथे बघू शकता अशा पद्धतीने। आणि आता आपण हे फोडणी केलेलं फोडणी आपण याच्यामध्ये फोडून टाकून घ्यायची ह्या चटणीमध्ये, इथे बघू शकता। आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण। अशा पद्धतीची शेंगदाण्याची चटणी ॲप्पेसोबत, तुम्ही इडलीसोबत, डोश्यासोबत खाऊ शकता, खूप छान लागते। तर अशा प्रकारची तुम्ही शेंगदाण्याची चटणी, इडली चटणी करून खा। तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्त रहा।